नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंखे आपलं स्वागत करतो CS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. आपण PSI, STI, ASO पूर्वपरीक्षा जे प्रश्नपत्रिका आहेत पूर्वपरीक्षेच्या त्याचे विश्लेषण पाहत आहोत. 2011 पासून ते 2019 पर्यंतचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. त्यात आपला पहिला जो सब्जेक्ट घेतलाय आपण तो राज्यघटना घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो चॅप्टर आहे घटना निर्मिती व वैशिष्ट्ये हे चॅप्टर आपण घेतलेलं आहे. आजचा पार्ट आपला 2 आहे. याच्या अगोदरचा पार्ट तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो पार्ट पाहू शकता, पहिला पार्ट. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तिथेही तुम्हाला आयोगाचे प्रश्न, काही इतर प्रश्न तुम्हाला तिथं मिळून जातील पोल स्वरूपात. मी विवेक साळुंखे. आणि युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्या, जेणेकरून जे येणारे तुमचे जे पुढील लेक्चर आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातील. तर मग चला आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, कॅबिनेट मिशन योजना संदर्भात जुळणी करा. हा प्रश्न PSI पूर्व 2014 ला विचारला गेलेला होता. त्याच्यात निवडावयाची एकूण सदस्य संख्या व जोड्या लावायचा आहे हा प्रश्न. एकीकडे अ गट आहे, बाजूला ब गट आहे, त्याच्यात तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. तर त्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. त्याचं उत्तर आपल्याला इथं दिसत असेल लाल अक्षरामध्ये खाली. तर आपण ते जोड्या लावून घेऊया अगोदर. त्याच्यात म्हटलेलं आहे निवडावयाची एकूण सदस्य संख्या, म्हणजे एकूण सदस्य संख्या किती होती तर ती होती 389. त्याच्यानंतर संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी किती होते तर 93 हे संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी होते. उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी हे 4 होते, 4च उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी होते. आणि प्रांतांचे प्रतिनिधी म्हणजे सगळ्यात जास्त प्रांतांचे प्रतिनिधी म्हणजे 292 जागा या प्रांतांच्या प्रतिनिधींसाठी होत्या. तर त्याचबरोबर आपलं जे उत्तर आहे पहिलं ते तुमचं बरोबर उत्तर आहे, 4 3 2 1. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. खालील विधानांचा विचार करा. हा प्रश्न तुम्हाला PSI पूर्व 2014 ला विचारला गेलेला आहे. खाली 2 विधानं दिलेले आहेत. डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर हे विधान बरोबर आहे की चूक आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि श्री H.J. खांडेकर हे समितीचे सदस्य होते. तर यापैकी जे विधान आहे ते काय आहे ते पाहू आपण. पहिले ऑप्शन पाहून घेऊया. पहिला ऑप्शन आहे ब बरोबर आहे, दुसरं अ बरोबर आहे, तिसरं दोन्ही बरोबर आहे, चौथं दोन्ही चूक आहे. यापैकी बरोबर उत्तर काय आहे तुमचं अ बरोबर आहे. म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि श्री H.J. खांडेकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष किंवा सदस्य नव्हते. मसुदा समितीची जी स्थापना होती ती केव्हा झाली होती 29 ऑगस्ट 1947 ला झालेली होती. आणि मसुदा समितीचे जे कामकाज चाललं होतं, म्हणजे मसुदा समितीने जे काही काम केलेलं आहे ते 141 दिवस चाललेलं होतं. पुढील प्रश्न पाहू आपण. अगोदर आपण मसुदा समितीचे सदस्य पाहून घेऊया. मसुदा समितीचे सदस्य या अगोदर पण आपण पार्ट फर्स्ट मध्ये पाहिले आहेत आणि इथेही पाहून घेऊ. डॉक्टर B.R. आंबेडकर हे अध्यक्ष होते त्या समितीचे. आल्लादी कृष्णस्वामी अय्यर, N. गोपालस्वामी अय्यंगार, सईद मोहम्मद सादुल्लाह, डॉक्टर K.M. मुन्शी, N. माधवराव हे B.L. मित्तर यांनी आरोग्याच्या कारणामुळे जो राजीनामा दिला होता त्याच्यावर N. माधवराव यांची नियुक्ती झालेली होती. T.T. कृष्णमाचारी हे D.P. खेतान यांचा मृत्यू झाल्यानंतर T.T. कृष्णमाचारी यांची नियुक्ती त्या समितीवर झालेली होती सदस्य म्हणून. पुढचा प्रश्न पाहू आपण. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते. STI पूर्व 2014 ला हा प्रश्न विचारला गेलेला होता. त्याच्यात 4 हे दिलेले आहेत आपल्याला ऑप्शन. कृषक प्रजा पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष आणि अपक्ष. यापैकी कोणत्या याच्यातले एक एक उमेदवार निवडून आलेला होता. तर मग फर्स्ट ऑप्शन आहे फक्त अ क ड, सेकंड ऑप्शन आहे फक्त ब क ड, तिसरा ऑप्शन आहे फक्त अ ब ड, चौथा ऑप्शन आहे फक्त अ ब क. तर यापैकी जे बरोबर उत्तर आहे ते आहे अ ब क म्हणजे कृषक
कृषक प्रजा पक्ष याचा एक उमेदवार निवडून आला होता. शेड्यूल कास्ट फेडरेशन याचा एक उमेदवार निवडून आला होता. कम्युनिस्ट पक्ष याचा सुद्धा एक उमेदवार निवडून आलेला होता. आणि अपक्षाचे 8 उमेदवार निवडून आलेले होते. आणि जे काही अजून पक्ष पाहणार आहोत ते 7 पक्ष आहे. 7 पक्षांचे एक एक उमेदवार निवडून आलेला होता. तर ते पक्ष पाहून घेऊया आपण. प्रत्येक पक्षाचे एक एक उमेदवार होते. अपक्ष 8 उमेदवार होते त्याच्यात. मग ते पक्ष कोणते कोणते होते? एक होता कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, शीख आणि कम्युनिस्ट. हे या पार्टीमधनं प्रत्येकी एक एक सदस्य निवडून आलेला होता. पुढचा प्रश्न पाहू आपण. चौथा प्रश्न आहे, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? हा प्रश्न तुम्हाला ASO पूर्व 2014 ला विचारला गेलेला आहे. फर्स्ट ऑप्शन पंडित जवाहरलाल नेहरू, सेकंड ऑप्शन आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, थर्ड ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि फोर्थ ऑप्शन आहे डॉक्टर BR आंबेडकर. यापैकी बरोबर जे उत्तर आहे तुमचं ते सच्चिदानंद सिन्हा. याचा आपण जे काही एक्सप्लेनेशन आहे ते अगोदरच्या पार्ट मध्ये पाहिलं, ते पार्ट तुम्ही पाहून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला. सच्चिदानंद सिन्हा हे या 9 डिसेंबर 1946 ला जी दिल्लीमध्ये घटना समितीची पहिली बैठक झाली होती त्याचे ते तात्पुरते अध्यक्ष होते. आणि त्यांच्या आरोग्यामुळे त्यांनी दुपारून राजीनामा आपलं पद सोडलं होतं आणि उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची निवड केलेली होती तिथं. पाचवा प्रश्न पाहू. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? STI पूर्व 2012 ला हा प्रश्न विचारलेला आहे. पहिलं विधान आहे ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. दुसरं विधान आहे ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. तिसरं विधान आहे ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या. आणि चौथं विधान आहे म्हणजे विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. पहिला ऑप्शन आहे अ आणि ब, दुसरा ऑप्शन आहे ब आणि क आणि ड, चौथा ऑप्शन आहे अ ब क आणि ड. तर यापैकी जे काही कोणते विधान सत्य आहेत ते तुम्हाला ओळखायचे आहेत. तर यात जे ऑप्शन बरोबर आहे तुमचं अ आणि ड हे दोन विधान जे आहेत तुमचे ते बरोबर आहे. हे अ मग काय ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती आणि ड काय ऑप्शन तर ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. म्हणजे जसं मसुदा समिती झाली, गृह समिती झाली, घटना समिती, प्रांतीय घटना समिती झाली, अशा काही ज्या काही समित्या होत्या त्या समित्यांचं आपण एक स्पेशल लेक्चर घेणार आहोत. त्याच्यात तुम्हाला सगळ्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष हे तुम्हाला समजून देणार आहोत. यात हे अ आणि ड हे विधान सत्य आहेत, पण ब आणि क कसे चुकीचे आहेत ते आपण पाहू. तर त्यात ती अप्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. म्हणजे इथं काय म्हटलेलं होतं आपल्याला ब मध्ये प्रत्यक्ष म्हटलेलं होतं आणि इथं काय म्हटलं अप्रत्यक्ष निवडलेली संस्था होती, म्हणून ब हे चुकीचं आहे. आता क विधान पाहू. ब्रिटिश भारतास 389 जागा देण्यात आलेल्या होत्या. म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये 389 जागा दिल्या गेलेल्या होत्या आणि क विधानामध्ये 292 जागा दाखवलेल्या आहेत. त्याच्यामुळे क विधान हे चुकीचं आहे. आणि याच्या अगोदर हाच प्रश्न म्हणजे ब्रिटिश भारतात 292 जागा हा आपण पहिला प्रश्न पाहिला. त्यामुळे आपण जे काही प्रश्न पाहत आहोत ते तुम्हाला त्याचे जे विश्लेषण आहे त्या विश्लेषणातून एखाद दोन प्रश्न तुम्हाला रिपीट होण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. 6वा प्रश्न आहे कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? हा प्रश्न STI पूर्व 2012 ला विचारला गेला. पहिली समिती होती मूलभूत अधिकार समिती, दुसरी अल्पसंख्याक समिती, तिसरी सल्लागार समिती, चौथी राज्य समिती. तर कोणत्या समित्यांमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केलेलं होतं? तर ऑप्शन घेऊ आपण फक्त अ ब क, दुसरा ऑप्शन आहे फक्त ब क ड, तिसरा ऑप्शन आहे फक्त अ ब ड आणि चौथा ऑप्शन आहे अ क ड. यापैकी जे बरोबर आहे तुमचं ऑप्शन ते आहे अ ब क. म्हणजे त्यांनी डॉक्टर BR आंबेडकरांनी मूलभूत अधिकार समिती,
सल्लागार समिती आणि अल्पसंख्याक समिती या समित्यांमध्ये सदस्य म्हणून काम केलेलं होतं. राज्य समितीत ते नव्हते. आता ते कोणत्या कोणत्या समित्यांमध्ये होते, ते समित्यांची नावं आपण म्हणजे कोणत्या समित्यांमध्ये ते सदस्य म्हणून होते ते आपण इथं पाहणार आहोत. मूलभूत अधिकार समितीमध्ये होते, अल्पसंख्याक समितीमध्ये सदस्य होते, उपसमितीमध्ये, प्रांतिक घटना समितीमध्ये होते, संघराज्य घटना समितीमध्ये होते, संघराज्य अधिकार समितीमध्ये होते, सल्लागार समितीमध्ये होते. अशा प्रकारे ते 6 समित्यांमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केलेलं होतं डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी स्वतः. 7वा प्रश्न आहे, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर एएसओ पूर्व 2016 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ऑप्शन पाहू आपण. एक डॉक्टर बी आर आंबेडकर, सेकंड ऑप्शन इज जे बी कृपलानी, थर्ड ऑप्शन इज सरदार वल्लभभाई पटेल आणि फोर्थ ऑप्शन इज जवाहरलाल नेहरू. तर मूलभूत हक्क समिती आणि अल्पसंख्याक समिती यांचे जे 2 समित्या मिळून कोण यांचे अध्यक्ष होते, तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल. हे मूलभूत हक्क समिती आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. तर मग मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल. पण ह्या 2 समित्या वेगवेगळ्या होत्या. त्याचे जे अध्यक्ष होते ते पाहू आपण. मूलभूत हक्क समितीचे जे अध्यक्ष होते ते जे बी कृपलानी होते. नंतर अल्पसंख्याक समिती उपसमिती असेल ती एच सी मुखर्जी होते त्याचे. पुढचा प्रश्न पाहू आपण. 8वा प्रश्न, टिंबटिंब हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. हा प्रश्न तुम्हाला STI 2016 ला विचारला गेलेला होता. त्याचा ऑप्शन फर्स्ट ऑप्शन आहे लॉर्ड लॉरेन्स, सेकंड ऑप्शन आहे एव्हिस अलेक्झांडर, थर्ड ऑप्शन आहे सर स्टेफर्ड क्रिप्स आणि फोर्थ ऑप्शन आहे लॉर्ड माउंटबॅटन. आता या 4 पर्यायातनं कॅबिनेट मिशनचे सदस्य कोण होतं किंवा कोण नव्हतं हे तुम्हाला शोधायचं आहे. तर मग याच्यात लॉर्ड लॉरेन्स हे कॅबिनेट समितीचे सदस्य होते, एव्ही अलेक्झांडर पण होते, सर स्टेफर्ड क्रिप्स पण होते. मग याच्यात सदस्य कोण नव्हते, तर ते होते चौथा ऑप्शन लॉर्ड माउंटबॅटन. हे सदस्य त्या समितीचे नव्हते. कॅबिनेट मिशन प्लॅन हा केव्हा आला होता? हा मे 1946 मध्ये आलेला होता. आणि कॅबिनेट मिशन प्लॅनचे जे सदस्य होते, अध्यक्ष होते, ते होते लॉर्ड फ्रॅथिक लॉरेन्स, हे अध्यक्ष होते. आणि जे काही 2 सांगितले तुम्हाला, सर स्टेफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर, हे त्या कॅबिनेट मिशनचे सदस्य होते. पुढचा प्रश्न पाहू आपण. योग्य जोड्या लावा हा प्रश्न आहे 9वा. हा प्रश्न तुम्हाला कंबाईन पूर्व 2019 ला विचारला गेलेला आहे. आणि याच्या अगोदर आपण जे काही पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्याच्यावरच आधारित हा पण प्रश्न आहे. आता याच्यात आपण जोड्या अ गट आणि ब गट दिलेला आहे, त्याच्या जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला. तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सर बी एन राव, जवाहरलाल नेहरू, हे असे 4 या साईडला दिलेत. आणि या साईडला त्यांचे कार्य म्हणजे कोणते कोणते कार्य त्यांनी केलेले आहे किंवा कशावर त्यांची नियुक्ती झालेली होती हे तुम्हाला तिथं दिलेलं आहे. तर मग आपण याचं उत्तर पाहणार आहोत. याचं उत्तर 4थ्या नंबरचं आहे. तर ते जोड्या आपण लावून घेणार आहोत. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे कायमस्वरूपी सदस्य होते. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे कायमस्वरूपी सदस्य होते. आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते जे काही घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. हे 9 डिसेंबर 1946 ला त्यांची नियुक्ती झाली होती. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 13 डिसेंबर 1946 ला नियुक्ती झाली होती आणि ते पण कायमस्वरूपी. तर मग तिसरे आहे सर बी एन राव, हे घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार होते. सर बी एन राव हे घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार होते. जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. हा उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता असं विचारल्यावर तुम्ही जवाहरलाल नेहरूंचं नाव सांगू शकता. तर आज आपण हे 9 प्रश्न आणि हा पार्ट 2 पाहिलं. म्हणजे याच्यात आपला जो काही घटना निर्मिती आणि वैशिष्ट्य हा जो चॅप्टर आहे हा इथे संपत आहे.
आता आपण पार्ट 3 मध्ये प्रस्तावना या घटकावर आपण आयोगाचे प्रश्न पाहणार आहोत. ते पाहण्यासाठी तुम्हाला अगोदर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल, जेणेकरून तुम्हाला जे काही पुढचं लेक्चर टाकणार आहे प्रस्तावनेवर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही त्याला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.